माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट. माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता. या बातम्या बुधवारी सकाळपासून यायला लागल्या आणि सोबतच दुसरी बातमी यायला लागली ती म्हणजे कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात कमबॅक होणार का. मुंडे दिल्लीत असल्याच्या, त्यांनी एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याच्याही बातम्या आल्या. आता कोकाटेंच्या जागी मुंडे ही गोष्ट राष्ट्रवादी आणि भाजप या दोघांच्या तशी सोयीची. पण मुंडेंच्या संभाव्य कमबॅकमध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे वाल्मिक कराड. वाल्मिक कराड आणि त्याची गँग जेलमध्ये असूनही करत असलेला माच. कराड आणि त्याच्या गँगचं नेमकं काय सुरू आहे? आरोपींची हत्येवरून मिरवणूक ते जेलमधल्या कर्मचाऱ्याला धमकी, कुठल्या गोष्टी समोर आल्यात आणि यामुळे धनंजय मुंडे यांचं कमबॅक कसं अडचणीत येत आहे, सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 12 डिसेंबरला संतोष देशमुख प्रकरणात कोर्टात 7 तास युक्तिवाद झाला. तेव्हा न्यायाधीशांसमोर संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपींनी काढलेले व्हिडिओ दाखवण्यात आले. आपल्या भावाला होत असलेली मारहाण, भावाच्या अर्धमेल्या शरीराचे सुरू असलेले हाल याचे व्हिडिओ बघून धनंजय देशमुख यांना कोर्टाच्या आवारातच रडू कोसळलं. पण त्यानंतर माध्यमांच्या समोर येत त्यांनी एक स्टेटमेंट केलं. वाल्मिक कराड आणि त्याची गँग बाहेर येणार अशा धमक्या वाल्मिकचे समर्थक देत आहेत. या प्रकरणातल्या आरोपींची बाहेर आल्यावर हत्तीवरून मिरवणूक काढणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत. या सगळ्यामधून देशमुख कुटुंबाला घाबरवायचा प्रयत्न सुरू आहे, पण देशमुख कुटुंब घाबरणार नाही. पण त्यानंतर एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे हे आरोपी मोक्याच्या गुन्ह्यात आत आहेत. या आरोपींनी किती अमानुषपणे संतोष देशमुख यांना मारलंय हे सगळ्या राज्याने बघितलंय. मग असं असून सुद्धा त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार असा दावा का करण्यात येतोय? लोकांमध्ये भीती पसरवण्यासाठी कराड गँगचा माज आरोपींची हत्तीवरून मिरवणूक काढण्यापर्यंत गेलाय अशी चर्चा सध्या सगळ्या बीडमध्ये सुरू आहे. पण बीडमध्ये फक्त याच चर्चा नाहीयेत, या सुद्धा चर्चा सुरू आहेत की वाल्मिकचे समर्थक उघड उघडपणे अण्णा बाहेर येणार असा दावा करतायत. मध्यंतरी याबद्दल एक फोन रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल झाली होती, ज्यात धनंजय मुंडेंच्या जवळचा सहकारी अण्णा लवकरच बाहेर येणार आहेत, साहेबांचं तुमच्यावर लक्ष आहे अशी धमकी एकाला देत असल्याचा दावा करण्यात आला होता. कराडवर मोक्का आहे, त्याचा जामिनाचा आणि दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाने वारंवार फेटाळला आहे. पण अण्णा बाहेर येणार म्हणत लोकांना धमकवण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय. त्यातही कराड बाहेर येणार ही चर्चा धनंजय मुंडेंनी प्रचार सभेत त्याचं नाव न घेता त्याची आठवण काढल्यामुळे सुरू झाली असाही आरोप करण्यात येतोय. पण कराड गँगचा तुरुंगात मात सुरू असल्याबद्दल धक्कादायक दावा केला तो शिंदेच्या शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख स्वप्नील गलदर यांनी. गलदर यांनी टाकलेली एक सोशल मीडिया पोस्ट आणि त्यांनी माध्यमांशी बोलताना केलेले दावे सध्या चर्चेत आहेत. गलदर यांनी दावा केला आहे तो प्रतीक घुलेने दिलेल्या धमकीचा. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेले सगळे आरोपी बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहेत. या प्रकरणातला आरोपी प्रतीक घुलेला शनिवारी 13 डिसेंबरला सुनावणीसाठी न्यायालयात आणलं होतं. तेव्हा त्याने कोर्टाचा वेळ वाया घालवण्यासाठी चक्कर येण्याचं नाटक केलं. त्यामुळे उपचार करण्यासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून परत जेलमध्ये आल्यावर त्याला तुझ्या बाराकीत जा असं कारागृहातल्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं. तेव्हा घुलेने या कर्मचाऱ्याला थांब तुला बाहेर आल्यावर बघतो असं म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. गवते नामक कर्मचाऱ्यासोबत हा प्रकार घडल्याचा दावा स्वप्नील गलदर यांनी केला आहे. सोबतच गलदर यांनी असाही दावा केला आहे की तुरुंगात असलेल्या कराड गँगला आपल्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप नाही. आपण खून केला नाहीये तर कुठलं तरी शौर्य किंवा पराक्रम केलाय अशा आविर्भावात ते जेलमध्ये वावरतात. त्यांना आपल्याला शिक्षा होईल याची कोणतीही भीती नाहीये. सगळ्या कैद्यांना पुन्हा बाराकीमध्ये जायला सांगितलं की सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांची सगळी गँग सगळ्यात शेवटी आपल्या बाराकीमध्ये जाते. आपली दहशत जेलमध्येही कायम कशी राहील हे दाखवण्यासाठी ते माच करत असतात. या आरोपींनी जेलर पीटर गायकवाड यांच्यावर धर्मपरिवर्तनाचे आणि इतर आरोप लावून त्यांची बदली घडवून आणली. मुळात मोक्का किंवा रेअर गुन्ह्यांमधले आरोपी बीड जिल्हा कारागृहात ठेवण्याचा इतिहास नाहीये. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आरोपींना कारागृह बदलीचे आदेश असतानाही त्यांना बीड जिल्हा कारागृहात ठेवल्याने त्यांचा माज वाढला आहे असाही आरोप स्वप्नील गलदर यांनी केलाय. सोबतच कायद्यानुसार वाल्मिक कराड बाहेर येणार नाही हे स्पष्ट असताना सुद्धा कराडचे समर्थक अण्णा बाहेर येणार असा दावा कशाच्या आधारे करतायत? कराडने जज मॅनेज केलेत का असाही प्रश्न स्वप्नील गलदर यांनी विचारलाय. आता या कराड गँगचा माज एवढाच लिमिटेड आहे का? तर नाही. मार्च महिन्याच्या शेवटी बीड जिल्हा कारागृहात 2 गटांमध्ये राडा झाल्याची बातमी आली होती. अक्षय आठवले आणि महादेव गीते या दोघांनी वाल्मिक कराडला मारहाण केली. तेव्हा सुदर्शन घुले मध्ये पडल्यावर या दोघांनी घुलेला सुद्धा मारहाण केली. पण त्यानंतर दोन्ही गट आपापसात भिडले अशा बातम्या सुरुवातीला आल्या होत्या. त्यानंतर आठवले आणि गीते या दोघांना दुसऱ्या जेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. पण त्यावेळी महादेव गीतेने वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हालाच मारहाण झाली आहे असा आरोप केला होता.
गीतेच्या पत्नीनेही आपल्या पतीला लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण झाल्याचा आरोप केलेला. हे सगळं प्रकरण समोर आलं तेव्हा आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळते, घुले आणि कराड उघडपणे मोबाईल वापरतात असा आरोप केला होता. पण त्यानंतरही कराड आणि इतर आरोपींना दुसऱ्या कारागृहात शिफ्ट करण्यात आलं नाही. त्यांना दुसऱ्या कारागृहात कुणाच्या सांगण्यावरून शिफ्ट केलं जात नाही. कराडावरचा राजकीय वरदहस्त अजूनही कायम आहे का अशी शंका घेतली जाते. त्यामुळे साहजिकच धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. ज्या प्रतीक गुलेने जेलमधल्या कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सध्या होतोय, त्याच प्रतीक गुलेने संतोष देशमुख मरणाच्या आधी पाणी मागत असताना त्यांच्या तोंडावर लघुशंका केली होती. या घृणास्पद कृत्याचा फोटो सुद्धा समोर आला होता. तर वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेला संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा आडवा करा असा आदेश दिल्याचंही सांगण्यात आलं. पण याच दोघांनी कोर्टात वारंवार दोषमुक्ती आणि जामिनाचे अर्ज केलेत. वाल्मिक कराडच्या वकिलांनी तर जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा कराड शेकडो किलोमीटर दूर होता, त्यामुळे त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं म्हणत त्याला निर्दोष मुक्त करण्याची मागणीही केली होती. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर त्याच्यावर मोक्का लागल्यानंतर परळीमध्ये त्याच्या समर्थनार्थ आंदोलन झालं होतं. त्यावेळी त्याचे कार्यकर्ते राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढले होते. वाल्मिकांना परळीकरांसाठी देव माणूस असं लिहिलेले बॅनर झळकवण्यात आले होते. कराडच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या होत्या. सगळं शहर वेठीस धरण्याचा प्रयत्न तेव्हा झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर काही बॅनर दिसायला लागले होते. वाल्मिक अण्णा कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी आणि वाल्मिक अण्णांचं नाव आणि चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपलं आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचं आहे. तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील. थोडीशी मदत अण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी असं या बॅनरवर लिहिलेलं होतं. सोबतच आर्थिक मदत स्वीकारण्यासाठी QR कोड सुद्धा देण्यात आला होता. त्यात पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये कराडच्या समर्थकांनी थेट गर्दीत कराडचे पोस्टर झळकवले होते, ज्यावर वी सपोर्ट वाल्मिक अण्णा असं लिहिण्यात आलं होतं. आता दसरा मेळाव्याला धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती. त्यांच्याच समोर वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बॅनर झळकावले जातात. मुंडे यांनी आठवण काढल्यानंतर कराड परत येणार याबद्दल चर्चा सुरू होतात. त्यामुळे साहजिकच मुंडे कराडमुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसू शकतात. हेच कारण मुंडेंच्या मंत्रिमंडळातल्या कमबॅकला ब्रेक लावणारं ठरू शकतं. कराड आणि त्याची गँग आतमध्ये असली तरी त्यांच्या समर्थकांकडून मारहाण, धमकावणं असे प्रकार सर्रास घडतात. त्याबद्दलच्या घटनाही पुढे आल्यात. वाल्मिक कराडच्या विरोधातले व्हिडिओ का बघतो असं म्हणत 2 तरुणांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना बीडमध्ये घडली होती. त्यानंतर वाल्मिक कराडला जेलमध्ये आलिशान सुविधा मिळत असल्याचा आरोप झाला होता. आता प्रतीक गुलेने जेलमधल्या कर्मचाऱ्याला धमकावल्यानंतर या कर्मचाऱ्याने त्याच्या विरोधात तक्रार दिली होती. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली नोकरी जाईल, पोराबाळांचा विचार कर, प्रमोशनचा विचार कर असं म्हणत ही तक्रार मागे घ्यायला लावली. यासाठी प्रतीक गुले आणि वाल्मिक कराडने या जेलमधल्या कर्मचाऱ्याचे पाय धरून माफी मागितली. त्यानंतर तक्रार मागे घेण्यात आली असाही दावा करण्यात येतोय. पण तक्रार मागे घेण्यासाठी राजकीय दबाव होता का असाही प्रश्न विचारला जात आहे. बीड जिल्हा कारागृहाचे कारागृह अधीक्षक राजाराम चांदणे यांनी या प्रकरणात काही माध्यमांशी बोलताना कारागृहात गवते नावाचे कर्मचारी आहेत, त्यांनी अशी काही तक्रार दिलेली नाही, असा धमकीचा प्रकार घडलेला नाही, कारागृहात CCTV आहेत, त्यामुळे कुठलीच गोष्ट लपून राहणार नाही, कायदेशीर कारवाई केली जाईल असं म्हणत हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. पण असं असलं तरी कोर्ट दोषमुक्तीचा अर्ज फेटाळत असताना अण्णा बाहेर येणार म्हणत धमक्या देण्याचे प्रकार, निर्घृण खुनातल्या आरोपींची हत्येवरून मिरवणूक काढणार अशा चर्चा, जेलमध्ये थेट कर्मचाऱ्यालाच बाहेर आल्यावर बघून घेतो अशी कथित धमकी दिल्याची घटना, हत्येचा पश्चाताप नसल्याप्रमाणे वावरणं, जेलमध्ये आणि जेलच्या बाहेरही आपली भीती कायम कशी राहील याचे सुरू असलेले प्रयत्न, यामुळे जेलमध्ये असले तरी कराड आणि त्याच्या गँगचा माज कायम असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे साहजिकच गोची होणार आहे ती धनंजय मुंडे यांची. कारण कराडच्या गँगने संतोष देशमुख यांना केलेल्या मारहाणीचे फोटो जेव्हा समोर आले तेव्हाच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे कराडचा माज थांबलेला नसताना मुंडेंचं कमबॅक झालं तर फक्त अजित पवारांबद्दलचाच नाही तर महायुती सरकारबद्दलचाच रोष वाढू शकतो, जो निवडणुका तोंडावर असताना महायुतीला परवडणार नाही. तुम्हाला काय वाटतं? कराडच्या गँगचा माज मुंडेंचा कमबॅक रोखेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.